सोलापूर जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात याचा प्रचार आलेला आहे आणि आपण या सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या गटामध्ये जाऊन आपण तिथल्या नागरिकांच्या मतदारांच्या प्रतिक्रिया घेतोय। आता आपण आहोत गोपाळपूर गटातील फुलचिंचोली या गावामध्ये। खरं तर नेते काही जरी वादे करत असले तरी सर्वसामान्य मतदारांच्या मनात नेमका काय विचार चालू आहे आणि या निवडणुकीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, बसो बाई इथं मध्ये झाला ऊस खाऊन शेतकरी म्हणले सोलून ऊस खाणारी माणसं कमी राहिली ती आता, पण आहे की नाही? पहिली पिढी वेगळी होती, देशी अन्न खायला भेटत होतं। खरंय खरंय खरं। आता सगळं थोडं नैसर्गिक आता वातावरणात बदल झाल्यामुळं आता दात तर राहिलेत का पहिले लोक 80 वर्ष लोकांना दात राहत होते, आता 40 वर्षात दात पडायला लोकांना। खरंय खरंय। काय नाव म्हणायचं सर आपलं? उत्तम जाधव, फुलचिंचोली। उत्तम जाधव, बरं। काय उद्योग व्यवसाय नोकरी काय? नाही, शेती करतो। बरं बरं। आता निवडणूक जी आहे, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, काय वातावरण तुमच्या भागात कसं वाटतंय? वातावरण म्हणजे जरा भाजपचं वातावरण चांगलंच आहे। बरं, म्हणजे तुमच्या गावापुरतं म्हणताय का ओव्हरऑल म्हणताय? ओव्हरऑल जिल्हा असेल, गाव वाईज असेल, खेड्यापाडीने असेल, प्रत्येकाकडे वातावरण म्हणजे चांगल्या पद्धतीत आहे। बरं, पण ते भाजपविषयी लय काय काय बोललं जातं माध्यमातून, म्हणजे बातम्यांमधून काय तर वेगळं ऐकायला मिळतंय। काय वाटतं तुम्हाला? कसं असतं, अपुरी माहिती असल्यानंतर माणूस अपुराच बोलू शकतो। यावेळेस माहितीच पूर्ण असेल त्यावेळेस माहिती पूर्ण देता येत असेल। बोलणाऱ्याला काही कोणी काही बोलल, पण माहितीनुसार बोललं पाहिजे ना। म्हणजे आपल्याला पुरावा पाहिजे काय, बाबा भाजप असं, भाजप तसं, असं पुरावा पाहिजे का नाही कुठल्याही गोष्टीला? विदाऊट पुराव्याचं कोणी काही मानून घेईल का? असं असतं। बरं, आता ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं तुम्ही भाजप म्हणताय, बरोबर आहे, पण भाजपवर बरेच आरोप केले जातात, म्हणजे मशनीमध्ये घोटाळा करतंय, पुन्हा लोकांच्या पार्टीतली पक्षातली माणसं फोडून आपल्याकडे घेतंय। असं असतंय बरं का, पार्टीतल्या पक्षाला फोडण्यानं पक्षातले माणूस येऊ शकत नसतो। त्याला काम दिसलं पाहिजे, काम बघितल्यानंतरच तू येऊ शकतो। असं काय मी तुम्हाला बळजबरीनं तुम्ही येऊ शकताल का? तुम्ही तुमची पार्टी सक्षम आहे, भक्कम आहे, तर तुम्ही माझ्या पार्टीत येऊ शकताल का? माझं काम असल्यानंतर नेतृत्व चांगलं असेल तुम्ही येऊ शकणार ना। काय फायदा? आता प्रत्येक जण काही फायद्यावर बी बघत नसतं, पण पार्टीचा वैयक्तिक कोणाचा फायदा नाही ना, पार्टीमध्ये काही वैयक्तिक नसतात, पण ज्याचं जे असतं ते आपण तो विषय बघायला ठेवायचा, आपण त्याच्याशी बोलायचं नाही। कोण कोण उमेदवार, कशी लढत चालू आहे तुमच्याकडे जिल्हा परिषदला? आता जिल्हा परिषदला आपलं दुर्गाताई आहे, अजून आणि आता बाकीचं काय मला बाकी तिकडे एवढं मला खोलातलं माहित नाही म्हणजे। आणि तुम्ही फक्त एकच उमेदवार बघणार आहे? मी आता आमच्या गाणातून जे पुळूस गाणातून जे दुर्गाताई आहेत ना, ते आहेत आपल्या। आता बाहेर पण चाललेलं असतंय, दिसतंय, म्हणजे सगळीकडे आहेच म्हणजे वातावरण, पण कोण कुठल्या गाणातून कुठं उभा आहे म्हणजे आता कसं झालं, सगळं गोंधळ ओढल्यासारखं झालं, म्हणजे कोण कुठंही म्हणजे उमेदवाराला सुद्धा माहिती पण नाही की कुणा रिक्षा कुठं गाड्या कुणा किती फिरतात, ते असं परिस्थिती झाली। ठराविक लोक किती मतदान आहे आपल्या चिंचोलीत ना? साधारणपणे 7,500 असेल, 6,000 आसपास, 5,500 आसपास मतदान आहे चिंचोली। मग बरंच मोठं गाव आहे। हो, मोठं गाव आहे। साधारण कसं होईल, किती पर्सेंटेज होईल मतदान? आता कसं आहे माहिती आहे का, पर्सेंटेजचं कसं आहे, माणूस रातोरात पण बदलू शकतो, पण ज्याच्या मनातच भाव आहे कमळाबद्दलचा त्याला देव जरी आला तर बदलू शकत नाही, अशी महत्त्वाची गोष्ट आहे। मग नॉमिनी अंदाज जरी झाला तरी बी साधारणपणे चिंचोलीत ना आमच्या आता कसं आहे, तुमचा विचार वेगळा, माझा विचार, पण सध्या जरी लोकांच्या मनात चांगला कल आहे, म्हणजे चिंचोली बाबतीत म्हणलं तर बऱ्याच लोकांचा कल आहे कमळाकडे। ते साधारणपणे पोल होणाऱ्या मतदानातून एक 60 ते 70% तर मतदान 100% भाजपला होईल असं वाटतं। बरं, आता एक मला ह्याच्या अनुषंगानेच एक आणखी एक विचार वाटतंय, मागच्या टर्मला सर होते उमेदवार म्हणण्यापेक्षा सदस्य होते, बिनविरोधात झाले। बरोबर आहे। मग आता कसं असतं, बिनविरोध झालं की शक्यतो विरोध नाही म्हणल्यावर माणूस थोडासा ढिला पडतो। बरोबर, त्या दृष्टीनं सरांचं काम कसं वाटतं? कसं असतंय माहिती आहे का, काम ही कामच करत असतील, असं काय नसतंय। आता आपण काम घेऊन गेलं किंवा आपलं काम तिथपर्यंत घेऊन गेलं तर 100% काम होणारच किंवा सर, आपण कामच नेत नाही गेलं तर मला कामच माझं नाही आणि मी सरांना मागं बोललं तर काय उपयोग आहे का? मी तिथपर्यंत घेऊन गेलं, त्यांनी नाही केलं तरी आम्ही बोलू शकणार ना। आपण गेलोच नाही, कामच दिलं नाही त्यांना, आपलं कामच सांगितलं नाही तर ते काय करणार, आपण कसं करणार? आणि आपण नेलेलं काम 100% होत असेल तर आपण
त्याला नाव ठेवण्याचा अर्थच नाही ना. अगदी अगदी बरोबर आहे ना, बरोबर आहे. काम झाल्यावर कसं काम झालं हां. मग कसं असते काही पार्ट्यांना आपण तिथपर्यंत पोचलोच नाही आणि मग सरांनी आमचं काम केलं आणि सरांनी काय तुमच्या घरला विचारायला यायचं बाबा तुमची काय अडचण आहे का म्हणून. हां ते असं बरोबर आहे. त्यांना काय म्हणजे आपल्या गावात बरेच खेडे आहेत, जनता आहे, लोक आहेत, प्रत्येकापर्यंत जाणं येणं पोचणं त्यांना पण तितका पण वेळ पाहिजे ना त्यांना. बरोबर सिस्टीम आहे काय पण सिस्टीम आहे. सिस्टीमनुसार गेल्यावर काम व्हायला कामही कसं असते कागदोपत्री असते. बाबा आपण एखादा अर्ज लिहून दिला माझा अशाच्या कामाची अडचण आहे तर त्यावेळेस ते त्याचं फॉलो घेऊन ती काम करू शकतात, काय असं अडचण नसते. पण ते अर्जच नाही गेला किंवा ते कामाचा संदर्भच त्यांच्यापर्यंत नाही पोहोचला तर ते कसं करणार काम. दुर्गाताईंबाबत वाटतो का विश्वास जसं सरांनी काम कसं केलं असतं आता दुर्गाताईन आता सर काही वेगळे आहे का ते एकच घर आहे ना त्यांचा, असा विषय नाही. काम करण्याची नाही ना नक्कीच असणार की सर आहेत ना, सर त्यांच्या सोबतच आहेत ना, त्याच्यामुळे अडचण कुठल्याचा पहिला अनुभव आहे आणि नंतरही त्यांच्याच घरात तिकडे त्यामुळे अडचण नाही ना कुठल्या गोष्टी येणार, 100% काम होतच जाणार होते. असं काय नाही. आणि कसं आहे जरी लक्ष खाली थोडं कमी झालं तर केंद्रात आणि थोडं राज्याकडे बी बरंच BJPचं लक्ष आहेच, त्याच्यामुळं थोडं खाली जरी चुकरायपणा झाला, चुकून शक्यतो होणारच नाही पण जरी झाला तरी पण त्यांचं लक्ष खाली असतं. बाबा तुम्ही कामाची काय अडचण आहे किंवा तुम्ही काय काम खरेपर्यंत पोहोचवू शकत नाही, एखादा कोणतरी अप्लाय करतच असतो या एखादं नाही झालं तर त्याच्यामुळं ते ती काळजीपूर्वक करणारच, त्याच्यामुळं अडचणच नाही. बरं झालं तुम्ही हे विषय काढला. मला काय विचारायचं होतं, आता पालकमंत्री आपल्याकडं सध्या प्रचाराच्या दरम्यान फिरतायत, सभा घेतायत, हे करतायत, ते पण हेच मुद्दा सांगतात की वर राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे आणि जर तुम्हाला निधी पाहिजे असेल तर तुम्हाला भाजपसोबत राहायला लागेल, असं त्यांचं संभाषण. नाही असं काय निधी कसं आहे माहिती आता केंद्र सरकारनं आपलं काही राज्य सोडून द्या, महाराष्ट्र राज्य सोडून द्या, पण सगळ्यात केंद्रातच त्यांनी ऑनलाईन सिस्टीम लाभवलेली आहे आणि ऑनलाईनमुळं प्रत्येकाच्या अडचणी घरी बसून सुटतात. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला काय फॉर्म भरायचा असेल किंवा अवजार शेतीचे असतील किंवा ऑनलाईन जी काय प्रोटेक्शन असेल, नेट असेल, काय तुमचं इतर कुठलेही सुविधा असतील ते ऑनलाईन घरी बसून करायचं का, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होत जातात, प्रेशर कोणाचाच नाही. म्हणजे ऑनलाईनमुळे आता काय असं काय नाही किंवा भाजप सरकार आहे आणि ती प्रेशर आणून आपल्याला मतदान करून घ्यायला लागले, असं काय नाही. सध्याची पिढी सुज्ञान आहे. पाठीमागचा काळ बुजुर्गांचा म्हणजे वडवडिलांचा वेगळा होता, म्हणजे एक त्यांना काँग्रेस दिसत होतं की एका माध्यमं पण नव्हते आणि सुखसुविधा पण तितक्या नव्हत्या. आता तितक्या सुखसुविधा होत चालल्यात केंद्राच्या मापानं, ते फॉलोअप होत चाललाय, ते खाली कडपर्यंत पोचायला लागलेत, म्हणजे खेड्यापाड्यापर्यंत अगोदर पोचत नव्हते ते. त्याच्यामुळं आता सगळं चांगलंच आहे म्हणे तसं विचार केला तर. आणि बाहेरच्या राज्याच्या दृष्टिकोनानं, देशाच्या दृष्टिकोनानं मोदी म्हणजे एक नेतृत्व चांगलंच आहे त्यांचं काम करण्याचं. आणि समोरच्याला काय कोणी काही बोटलं त्याला जे आपण तोंडाला हात लावू शकणार नाही कोणाच्या, भले काय असतं. आणि प्रतिनिधी निधीवादी असतोच, तो बोलतच असतात. आता कोणीही झालं तर स्टेजवर गेला, कुठे गेला, माईकवर आला, मीडियावर आला, तर बोलतच त्याचं काय असते, असं असते ना. एकंदरीत सोलापूर जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं आपण जेव्हा सर्वसामान्य मतदारांचे विचार घेत होतो त्यांनी आपापली मतं परखडपणे आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहेत. आणि या सगळ्याचा निकाल काय लागणार, परिणाम कसा असणार आहे हे पाहण्यासाठी आपल्याला 9 तारखेची वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत निवडणुकीच्या संदर्भातील प्रत्येक बातम्यासाठी तुम्ही पाहत राहा शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.